नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीबा न्यूट्रिसिटिकल्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। अतिशय महत्त्वाचा विषय, आता आपण टोमॅटोची लागवड करत आहोत, भरपूर शेतकऱ्यांची मिरचीची लागवड झालेली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाचा जबरदस्त फुटवा झाला पाहिजे, यासाठी मी काही ॲप्लिकेशन व एक फवारणी सांगतोय, ज्याच्या मार्फत आपल्या पिकाची जबरदस्त फुटवा झालेला आपल्याला दिसून येईल। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिली गोष्ट आपल्याला इथं करायची आहे ती गोष्ट म्हणजे ॲप्लिकेशन देताना आपल्याला सीबा न्यूट्रिसिटिकलचं 1448चा वापर 1 एकरासाठी 4 किलो करायचा आहे। सोबत सीबा न्यूट्रिसिटिकलचं 2020 ज्याच्यामध्ये अॅमिनो ऍसिड आपल्याला बघायला भेटतं 20%, फुलविक ऍसिड 20% व सीविड एक्स्ट्रॅक्ट 20%, हे तिन्ही टेक्निकल सम प्रमाणात येतात व ज्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये जबरदस्त फुटवा झालेला आपल्याला बघायला भेटतो। मग याचा वापर करताना आपल्याला जी 2020 आहे ते 1 लिटर वापरायचे एका एकरासाठी व याचं ड्रिप ऍप्लिकेशन आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जसं माझ्या मिरचीत आपल्याला फुटवा दिसतोय त्याचप्रमाणे आपल्याही मिरचीमध्ये आपल्याला फुटवा झालेला दिसून येईल। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, फवारणी करताना आपल्याला वापरायचं आहे सुमिटोमो कंपनीचं जे होसी, ज्याच्यामध्ये 0.001% जिब्रॅलिक ऍसिड आपल्याला भेटतं, ते एका पंपासाठी मी फवारणी सांगतोय। तर त्या 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 100 ml ते सुमिटोमो कंपनीचं होसी वापरायचं आहे। सोबतच सीबा न्यूट्रिसिटिकलचं जे प्रोटामिन 6 हे मायक्रोन्युट्रिएंट येतं, लिक्विड मायक्रोन्युट्रिएंट आहे, जबरदस्त रिझल्ट या प्रोडक्टचे मार्केटमध्ये आहेत। तर हे मायक्रोन्युट्रिएंट वापरताना 40 ml 20 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं। सोबत आपल्याला एक जबरदस्त इन्सेक्टिसाइड वापरायचं आहे। इन्सेक्टिसाइड वापरताना आपण सिमोडिसचा वापर इथं करू शकता, ज्याच्यामध्ये आयसोसायक्लोसिरम हे टेक्निकल आपल्याला बघायला भेटतं। तर सिमोडिसचा वापर करताना 20 ml वापरायचं आहे 20 लिटरच्या पंपासाठी। सोबत आपल्याला एक बुरशीनाशक आपण वापरू शकता, यामध्ये अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा वापर जर आपण केला तर आपल्या पिकावरती येणारी भुरी किंवा इतरही बुरशीजन्य रोग असतील त्याचं नियंत्रण आपल्याला भेटेल। अँट्राकॉल ह्या बुरशीनाशकामध्ये प्रोपिनेफ 70% WP फॉर्म्युलेशन मध्ये हे टेक्निकल आपल्याला बघायला भेटतं। अँट्राकॉलचा वापर करताना आपल्याला 40 ग्रॅम 20 लिटरच्या पंपासाठी वापरायचंय आणि या चौघांची एकत्रित फवारणी घेताना एक चांगली सिलिकॉन बेस स्टिकर वापरायची। आम्ही रिकमेंड करू सीबा न्यूट्रिसिटिकलची AP80 ही नॉन आयनिक सिलिकॉन बेस स्टिकर आहे। हिचा वापर एक 4 ml करायचा आहे 20 लिटर पंपासाठी आणि याची फवारणी आपल्याला आपल्या पिकावरती घ्यायची, जेणेकरून आपल्या पिकावरती फुटवा होईल। तसंच येणारी जी रसशोषक किडी आहे त्यांचाही जो प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होतो त्याच्यावरती जबरदस्त नियंत्रण भेटेल व पिकामध्ये जर फुलकळी लागत असेल तर फुलकळीमध्ये जबरदस्त वाढ आपल्याला दिसून येईल। त्यामुळे ही फवारणी आपल्याला आपल्या पिकावरती अवश्य करायची। स्टे ट्यून्ड।